आंबेशिव गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय दिनेशजी कडव साहेबांचा विशेष सन्मान आपण इथे संपन्न करतोय। मी विनंती करतो दिनेश यशवंतराव साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय। या ठिकाणी कडव साहेबांना विशेष सन्मान त्यांचा आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। सन्मानित दिनेशजी कडव साहेब सरपंच आंबेशिव आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न केलेला आहे। लेट्स प्ले पंच म्हणतायत आणि सामना क्रमांक 2 ला होती सुरुवात। पहिला बॉल फुल टॉस होता, कुठेही मारू शकले असते परंतु सरळ बॉलला खेळत एक्स्ट्रा कव्हर रिजनला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला अडवलं जाईल। पहिला बॉल डॉट आलाय। तेजस ठाकरे सलामीला गेलेत, अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत। फुलर लेनचा बॉल यावेळेस अलॉंग द कार्पेट हा ड्राइव्ह आपण पाहतोय तेजस ठाकरे यांच्या बॅटमधून आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल। कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला फलंदाज तेजस ठाकरे यांच्या बॅटमधून, चौकार 4 धावा। पहिला बॉल फुलटॉस होता, तो कुठेही मारू शकले असते, तो डॉट बॉल होता परंतु पुढच्या बॉलवरती कव्हर ड्राइव्ह, त्याच्या पुढच्या बॉलवरती षटकार आलाय तेजस ठाकरे यांच्या बॅटमधून। आक्रमक सुरुवात पाहायला मिळते। आणखी एक बॉल, चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला। लेंथ अतिशय पुढे या बॉलची परंतु बॉल पडल्यानंतर अँगलनं थोडासा बाहेर कट झाला। राजेश सर आपण पाहिलं डॉट बॉल इथे पाहायला मिळेल। तेजस ठाकरे आक्रमण तर केलं परंतु पाठीमागचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला गोलंदाजाचा। यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक, तिथे धाव मिळणार नाही। आणखी एक बॉल डॉट। नितेश कवळी नो स्ट्राइक एंडला आहेत। पुढचा बॉल, आणखी एक बॉल इथे डॉट तुम्हाला पाहायला मिळेल। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला। एकूण धावपलकावरती धावा आहेत 10। अक्षय यांचा पहिलं षटक संपले आणि 10 धावा धावपलकावरती आहे। तेजस ठाकरे नितेश कवडी ही जोडी मैदानावरती, एकूण धावपलकावरती धावा आहेत 10। तर एन खेळाडू होते गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय यांना आपण पाहिलं, रायझिंग स्टार आहेत। राजेश साळवी सरांच्या नजरेतून गोष्टी मिस होत नाहीत, कधी आमच्या नजरेतून मिस झाल्या तर त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं, हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे। स्कोरर असतील, पंच आणि कॉमेंटेटर, लाईव्हची टीम यांचं सर्वांचं कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे, समन्वय खूप महत्त्वाचा आहे। चला षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय। जास्ती वेळ घेऊ नका, डीएम बॉयज बदलापूर आपल्याला देखील विनंती आहे। जब्बर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत डीएम बॉयज बदलापूर संघ, आपल्याला विनंती आपण देखील जास्ती अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे।
DM बॉईज बदलापूर संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई कुळगाव अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाजी ट्रॅकवरती जब्बर यांचा पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल चकवा दिलाय फलंदाजाला अक्षरशः. पहिला बॉल अतिशय कमालीचा पाहायला मिळतोय. विकेट सिमेंटची आहे परंतु काय फरक पडतो, ज्या बॉलरच्या बॉटामध्ये कला आहे ना त्या बॉलरला फरक पडत नाही त्या विकेटचा. बोटांची जादू पाहायला मिळाली परंतु यावेळेस बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. एक टप्पा काढलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह फुलर लेनचा बॉल, लेंथ अतिशय पुढे आणि कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी फलंदाज नितेश गवळे यांचं, कारण बॉलला टर्न होण्याचा चान्स यावेळेस दिलाच नाही. हाफ व्हॉलीमध्ये कन्वर्ट केलं आणि चौकार खेचलाय. 4 धावा. चौकार आलाय. पाठीमागच्या बॉलवरती कमालीचा फटका होता. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह अप्रतिम बॉल आहे. यावेळेस ढोंडो रे साजना अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. लेफ्ट आर्म स्पिनर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि कमालीची गोलंदाजी करतायत. ज्या बॉलची लेंथ पुढे होती त्या बॉलवरती मोठा फटका जरूर आला परंतु ज्या बॉलला फ्लाईट दिली आहे यावेळेस चांगला फटका, रचनात्मक फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. झेल मे बी टिपला गेलाय परंतु चेक केलं जाईल. पंच चेक करायला जरूर पोहोचलेत परंतु फलंदाज ऑक करतायत तिथून आणि किती अंतर तिथे बाकी आहे हे पाहण्यासाठी पंच पोहोचलेत. फलंदाज बाद आहे. चांगला झेल फटका देखील इम्प्रोवाइज केला होता. जागा बनवली होती फलंदाजाने परंतु आता त्याला त्याची जागा सोडावी लागेल. विकेट आली आहे. फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी आहे. गोलंदाज जब्बर यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. एका बॉलवरती चौकार जरूर आलाय. त्या व्यतिरिक्त गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. ओ स्विच चिटी करण्याचा प्रयत्न. ऑप्शन वाईट नव्हता परंतु त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होणं खूप गरजेचं आहे. एक्झिक्युशन तुमचं होणं गरजेचं आहे. आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये 4 आल्यात आणि त्या व्यतिरिक्त डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. 3 बॉलवरती आतापर्यंत राजेश सर धावा आल्यात. 2 चौकार 1 षटकार आलाय. त्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व बॉल डॉट आहेत आणि त्याच्यामध्ये विकेट देखील आहेत. गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळाली. मोठे फटके जरूर आलेत परंतु एकेरी दुहेरी धावा तिथे येऊ शकल्या नाहीत. तेजस ठाकरे गीतेश ठाकरे ही जोडी मैदानावरती आहे. 2 ब्रदर्स आणि खरं तर त्यांची देखील स्पर्धा आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. असं वाटलं बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला असता तर बॉल मुळगावला गेला असता परंतु असं झालं नाही. डॉट बॉल आहे. इम्रान बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस लॉफ्टर केला. हवेत बॉल उंच गेलाय. दूर किती जाईल पाहायचंय आणि अंतर देखील हा बॉल प्राप्त करतोय. फटक्यामध्ये आहे वजन आणि तेजस ठाकरे करायला लागलेत की काय हे देखील चित्र आज त्यांना पाहिल्यावरती भासलं. थोडेसे वेगळे वाटले. त्यावेळेस पहिला लुक माझा होता
त्यांना पाहिलं. फिटनेसवरती देखील काम आजकाल तेजस ठाकरे करतायत असं भासतंय त्यांच्याकडे पाहून. षटकार आला त्यांच्या बॅटमधून. एकूण धावपलकावरती धावा आहेत 20. यावेळेस अपकटर स्वरूपाचा बॉल, परंतु लाईन जर पाहिली तर लेग स्टंपच्या खूप जास्ती बाहेर होते राजेश सर. बॉल कट झाला जरूर, परंतु लाईन लेग स्टंपच्या खूप जास्ती बाहेर आणि हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती आहे. 21. तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे, चेक केलं जाईल. चला, इट्स फेअर डिलिव्हरी. ॲक्शन ओके आहे. त्याच्यामध्ये पहा, लोडिंग नंतर तुमचा हात बेंड झाला नाही पाहिजे. सोपं तत्व आहे. धावपलकावरती धावा आहेत 21-21. इम्रान पुढचा बॉल. फुलरलेनचा बॉल यावेळेस हवेमध्ये. ओ, सेल ड्रॉप झालाय. सेल ड्रॉप. आज कॅचेस सुटताना पाहायला मिळतात राजेश सर मैदानावरती. इझी कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळतात. टीएम बॉईज बदलापूर संघ सेल इथे ड्रॉप झालेत. पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं. फ्रेंडशिप मोहपाडा संघानं 3 झेल ड्रॉप केले. इथे देखील हवेमध्ये बॉल. गोलंदाज स्वतः बॉलच्या दिशेने, क्षेत्ररक्षक देखील जात आहेत, परंतु झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. आणि 5 क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने धावतात त्याच्यावरून लक्षात येतं राजेश सर की झेल पकडणार आहेत की नाही. कारण तुमची बॉडी लँग्वेज, देहबोली खूप महत्त्वाची असते. असं म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं क्षेत्ररक्षक धावण्यावरून कळतं हा झेल पकडेल की नाही पकडणार. 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहे. 23. या इनिंगमध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इम्रान यांचा. पहा, ऑफकटर गोलंदाजी आणि ऑफस्टंपच्या इतक्या बाहेर जर बॉल टाकला, तिथून कट झाला तर मग पर्याय नाही आहे. लाईन तुम्ही ऑलरेडी ऑफस्टंपच्या खूप जास्ती बाहेर आहे आणि तिथून ऑफकट केल्यानंतर बॉल खूप जास्ती बाहेर जातो. वाईड बॉल, अवांतर धाव. हा देखील ऑफकटर, हा देखील वाईड. लाईन इतक्या बाहेर ठेवल्यावरती शरीरापासून फलंदाजा दूर ठेवायचा आहे बॉल, परंतु इतक्या बाहेरची लाईन आणि पडल्यानंतर आणखी बॉल कट होऊन बाहेर जातोय. अँगल देखील तिथे क्रिएट होतोय. अँगलनं बॉल ऑलरेडी बाहेर पडतोय, नंतर ऑफ कट होतोय, मग बॉल वाईड आले. बॅक टू बॅक 2. ऑन साइडला प्रहार केला. यावेळेस मिड विकेट रिजनला बॉल गेलाय आणि एका धावेची प्राप्ती होईल. पहिली सिंगल धाव या इनिंग मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते राजेश सर. या इनिंग मध्ये चौकार पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला, 2 धावा देखील एकदा आल्यात, परंतु आतापर्यंत पहिली सिंगल आली. एकूण धावपलकावरती धावा आहे 26. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावपलकावरती आहेत. इम्रान बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी गीतेश ठाकरे देखील सज्ज आहेत. ऑन साइडला प्रहार केला मिड विकेट रिजनला. फुलर लेनचा बॉल होता. गीतेश ठाकरे सौ सोनार की एक लोहार की ठोकलाय. गगन
पहिला बॉल फुलर लेनचा शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. 2 धावेंचा प्रयत्न इथे झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद विकेट. प्रशांत सूर्यराव नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचले. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. अहमद बॉलिंग ट्रॅकवरती डीप मध्ये बॉल चाललाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. नो बॉल आणि त्यावरती धावा मिळतील 4 चौकार. वरती एकच लीगल बॉल या षटकामधला झालाय. 5 बॉल अद्यापही शिल्लक आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. मैत्री चषक ठरला हिट. पुढचा बॉल फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट. तेजस ठाकरे फ्री हिटचा बॉल होता. फुलर लेनचा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अहमद यांच्या माध्यमातून डॉट आलाय. 38 धावा धावपलकावरती आहे. 38 अहमद बॉलिंग ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. डीप मिड विकेट रिजनला बॉल गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झाले. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावपलकावरती. बातचीत मिडल मध्ये पाहायला मिळते. प्रशांत सूर्यराव तेजस ठाकरे या दोघांची बातचीत सुरू आहे. आणि काय प्लॅनिंग असायला पाहिजे. किती धावांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय त्यावरती देखील चर्चा तिथे सुरू असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अहमद आहेत. 40 धावा धावपलकावरती. लेफ्ट आर्म वर द विकेट. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉलला टर्न केलाय. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. ओ तेजस ठाकरे खूप वेगाने पोहोचलेत. 2 धावा तर पूर्ण होतील. तिसऱ्या धावाचा देखील मैदानावरती प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा इथे प्राप्त झाल्या. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे प्राप्त होतील. 3 धावेने धावपलक पुढे जाईल. एकूण धावपलकावरती धावा आहेत 43 धावा धावपलकावरती. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नरेशजी यशवंतराव साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर आपलं कॉमेंटरी बॉक्स मध्ये आणि आमच्या मंचावरती आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 43 धावा धावपलकावरती 43 नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. नरेश ठाकरे क्रमांक 'चला छोटासा ड्रिंक्स ब्रेक. मैदानावरती थोडीशी गाई करणं गरजेचं आहे. सलामीला गेलेत तेजस ठाकरे. मैदानावरती चांगली फलंदाजी करत आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे फटके त्यांनी खेळलेत आणि जिथे बॉलला सन्मान द्यायचा होता तिथे सन्मान देखील दिलाय. अहमद यांचा पुढचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ रिजनला. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि अगदी सहज 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल.
45 धावा धावपलकावरती आहेत. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 45 धावा धावपलकावरती. हुक केलाय बॉलला आणि हा सुख देऊन जाईल फटका ओम साई कुळगाव संघाला. बॉल हुक आणि मिळेल सुख. फलंदाजांनी ओम साई कुळगाव संघाला षटकाराला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 51. 52 धाव्यांचं लक्ष असेल. डीएम बॉईज बदलापूर. खेळाचं द्वितीय सत्र सुरू होईल. मायक्रोफोन वरून आपण ऐकणार आहोत आवाज मानकिवली बदलापूरचा. सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, धन्यवाद. असे जाणता राजा ताज जाणे जुगवतो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नंबर चव्हाण माणकिवली बदलापूर आज या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समोर होताना सुरुवात करतोय. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज येवेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाठसाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ येवे आयोजित मैत्री चषक 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज तुम्ही पाहताय स्पर्धेचा अंतिम दिवस. खरं तर ज्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस मात्र आभाळ भरून आलं होतं, परंतु आज स्पर्धेला निरोप देताना आमच्या आयोजकांना देखील डोळ्यात पाणी येईल या शंकात नाही. या 5 दिवस कशा प्रकारे निघून गेले कळलं सुद्धा नाहीये. खरं तर दिनेजी यशवंतराव साहेब आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक नरजी यशवंतराव साहेब ज्यांनी मात्र भरपूर प्रेम दिलं 5 दिवसामध्ये. आणि खरं तर माझ्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती ही स्पर्धा पार पाडण्याची.
मी या स्पर्धेला लीड करतोय, त्यामुळे आपण पाहिलं खरं तर 5 दिवस ही स्पर्धा निर्विघ्नपणे इथे पार पडली. खरं तर गणपती बाप्पाला आपण पहिल्याच दिवसामध्ये साकडं घातलं होतं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे, आणि आता या स्पर्धेचा आज अंतिम दिवस तुम्हाला पार पडेल. पहिला सामना जिंकला खरं तर एक्स्ट्रा हाफमधून आपण पाहिलं टीम फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघ. पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती त्यांची दादागिरी आपण पाहिली आहे, परंतु आता एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला ओमसाई कुळगाव, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय ओमसाई कुळगावच्या विरोधात डीएम बॉईज बदलापूर. ओमसाई कुळगाव प्रथम बॅटिंग केली आणि धावा आपण पाहिला. धावफलकावरती तब्बल 51 बनला गेला. बाबा धावाचं टार्गेट औराशी बाळगून आता सलामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये अहमद आणि फैजू. गोलदा सज्ज होते दोन्ही टीमला. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलं. धाव फलक आता वेगाने पुढे सरकत असताना इथे घडले काय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आहे का पाहावा लागेल. दरम्यान यष्टी रक्षकाच्या पाडवरती बॉल अदळलाय आणि स्कोर लेगला देखील चाललाय. अंपायर सिग्नल बाईट बॉल. हेच तर मी सांगत होतो, सलग आता तुम्हाला पार मेल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली गेली. लेग स्टिकच्या थोडस बाहेर चेंडू होता, तेच पंचांनी पाहिलं आणि इशारा आमच्या विरुद्ध पोहोचवला. बाईट बॉल. बॅट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. धावफलक टीमची टोटल तुम्हाला 6 आकड्यावरती बाल मेल. ओमसाई छत्रपती क्रिकेट संघ कोळगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता डीएम बॉईज बदलापूर. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगत असताना नितेश गवळीला तुम्ही पाहता जे गोलंदाजी मार्गवरती आता दाखल झालेत, परंतु दोलपाच्या भूमिकेत त्यांचा चिरंजीव तुम्हाला पाहायला मिळेल जो 12 खेळाडू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पटपट फसला. दर्शित नितेश गवळी हा खेळाडू तुम्ही पाहू शकता. दोलपाच्या भूमिकेत क्रिकेटची फार आवड आहे त्याला. मागील स्पर्धेमध्ये तो इनॅक्शन मध्ये देखील होता. 11 खेळाडूमध्ये त्याची वर्णी लागली होती, परंतु आज तोलपान कारण क्रिकेटची त्याला भरपूर आवड आहे आणि उद्याचं भविष्य टीम कोळगाव संघाचं. त्यामुळेच की काय आपण पाहतोय खरं तर वय वर्ष त्याचं 5 आहे आणि आता देखील तो कॉम्पॅक्ट बॉक्स मध्ये तोलपाच्या भूमिकेत आहे. इथे 3 तिघाडं आणि काम बिघाडा असंच म्हणावं लागेल. भरपूर वेगाने खेळाडू पोचले होते बॉलला उचलण्याकरता, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आणि जमलेला चेंडू लँड होता. दरम्यान धाव मिळते सिंगल. धावफरक टीमची टोटल पुढे सरकत असताना राजेशजी साळवी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. धावफरक टीमची टोटल आतापर्यंत 8 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नरेशजी चिंदूजी यशवंतराव साहेब यांना तुम्ही पाहता. आज मात्र पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं स्वागत आहे. इथे फटका चांगला, धावा देखील चांगला भेटते. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फैजूच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकार ठोकला. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. बाबोड धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. का बॅटिंग करतोय फैजूच्या बॅटमधून षटकार आलाय. अहमदच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक प्रचंड वेगानं आता पुढे सरकत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वन शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे सांगत असताना फैजूच्या बॅटमधून हा दुसरा बार चौकार.
फटका पाहायला मिळतो फैजूच्या बॅटमधून. हा तिसरा बॉल सीमा पार, चौकार. ची गरज का बॅटिंग केल्या फैजूनं. सलग 2 वार आपण पाहिले त्याचे पलटवार करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिला. आज फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा भलत्याच फॉर्म बंद आहे. किशोर मेहर त्याच्या साथीनं सूरज तरेला आपण पाहिला. भरपूर चांगला खेळ त्यांनी आज दाखवला या स्पर्धेमध्ये. घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा त्यांनी दादागिरी दाखवली. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मुख्य व्यासपीठावरती आमचे जवळचे मित्र बदलापूर गावचे मुन्नाभाई यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत मुन्नाभाई, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे तुमचं. गुरुदास सज्ज होता इथे होम साइडला खेळलाय. हा फटका फसला की काय? स्कोअर लेगचा मिड विकेट खेळाडू पुढे सरकलाय. कॅच ड्रॉप. नरेशला तुम्ही पाहिलं भरपूर वेगाने पोहोचला होता नरेश ठाकरे, परंतु झेल त्याने इथे ड्रॉप केलाय. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगत असतो, परंतु इथे तसं काही घडलं नाहीये. आम्ही म्हणत असतो ना, ज्या प्रकारे बादकाला संगीतकाराची साथ हवी असते, संगीतकाराला बादकाची साथ हवी असते, त्याच प्रकारची साथ आता क्रिकेटमध्ये इथे गोंधळाला क्षेत्रशाखेची हवी आहे, परंतु तसं काही चित्र इथे पाहायला मिळत नाहीये. कॅच ड्रॉप दरम्यान धावफलक 2 ने पुढे सरकेल. इथे देखील ऑफ साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. झेल ड्रॉप झाला, त्यानंतर आपण पाहिलं 2 धाबा एकवटल्या आणि आता हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार येतात ना, आता दर्शित देखील थोडस नाराज झालाय. इथे अजून एक चांगला फटका. डीप मध्ये खेळाडू आहेत, अतुल होते, बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान सिंगल इथे मिळतीये आणि सिंगाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय आमचे सिद्धेश राऊत अँड राऊत कंपनी आपण पाहतो. नेहमीच चांगला क्रिकेट सिद्धेशच्या माध्यमातून खेळला जातो. प्रवीणजी राऊत साहेब असतील, त्याचबरोबर बाळा राऊत साहेब असतील, बदलापुरातील एक मोठं नाव अकाजी राऊत साहेब असतील आणि अकाजी राऊत यांचे बंधुश्री आपण पाहतो. खरं तर सिद्धीजी राऊत यांना देखील तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहता. इथे घडलंय काय तर इथे मागचा दरवाजा उघडा ठेवला होता आणि चोरी झाली आहे. ऑफ तिथे वाकवली आणि फौजूला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज खेळला. ज्यावेळेस संघाला गरज होती अशा परिस्थितीमध्ये 22 धाबा आपण पैजूच्या बॅटमधून पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धाबा त्याने एकवटल्या आणि त्यानंतर तुम्ही पाहता आता षटक क्रमांक 2 इथे देखील एक षटकार आला एमएचच्या बॅटमधून. दरम्यान चौथ्या बॉलवरती मी म्हणेन बाद झाला फौजू आणि आता नवीन खेळाडू फौजान तेजस टँगो. बरोबर चांगला फटका आहे. लॉंगाला खेळला. डीप क्षेत्ररक्षक पोहोचतो. दरम्यान एक सिंगल येथे एकपट डिझाईन
कमिंग सून एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर तेजस्वी ठाकरे, गीतेजी ठाकरे, प्रशांतजी सुरेला असतील. त्याचबरोबर आपण पाहतो पूर्ण टीम छत्रपती सीसी कुळगाव, नरेशजी ठाकरे असतील. यांच्या स्वप्नातून साकार झालेली एक मोठी स्पर्धा छत्रपती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जगन्नाथ क्रीडा संकुल, मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर साहेबांच्या त्या मैदानावरती ही स्पर्धा रंगणार. 10 तारखेला मी म्हणेन पहिला दिवस त्या स्पर्धेचा आपल्याला जोर पाहायला मिळेल. गोडवसची होता टँगोला तुम्ही पाहता, टँगो ठाकरे लेफ्ट मोर विकेट ना. इथे टप्पा पडला, बळून घेतो जणू काही हातभर हा चेंडूला बळून घेतला आणि निघून चाललाय ते रक्षकाच्या हातामध्ये. यशांच्या मागे नेतू गवळीला तुम्ही पाहताय. इथे षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 2 षटकाची अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 11 धावा इथून मी म्हणेन खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते, इथून 22. गोरदात नितेशला थोडासा मागणार तो ठरला, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय तेजस ठाकरेनं. या मॅच मध्ये 22 धावा आल्यानंतर आपण पाहतो 11 धावा आल्यात आणि आता अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 19 धावांची गरज. पहिला बॉल खोदून काढलाय, सरळ रेषेमध्ये बॉल चाललाय एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आज गुरुदाजी बारकोड झाले जरूर. 12 मध्ये 19 त्यांना रोखायचे. पहिल्या बॉलवरती चौकार वसूल करतोय फौजान. इथे देखील अडवा बाटना खेळला, विकेटला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचलेत. बॉल उचलून फेक करतील दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅकफुटला गेले, पंच केला. इथे लाईन ओळखली होती. ज्या प्रकारे फौजानला आपण पाहतोय त्याला माहिती होतं आता इथून चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेईल, ऑफ कटरचा वापर करण्यात येईल. दरम्यान बॅकफुट जाऊन पंच करत असताना एक सिंगल येते, एक पट्टी गेली. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती धावा 42. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल कारण 12 मध्ये 19 रोखायचे होते. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती 42. या आकड्यावरती 52 धावाचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये अजूनही 10 धावाची गरज आहे. गोरदा तुम्ही पाहताय प्रशांत सूर्यराव ज्या प्रकारे तेजस ठाकरेंना बॅटिंग केली होती या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला. 36 धावाची बादल इनिंग त्याने साकारली होती. 52 धावाचं टार्गेट या मैदानावरती सेफ होतं, परंतु आता इथे देखील फुलटॉस वरती इथे मात्र आक्रमण केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चार चेंडूचा खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक तिसरं तुम्ही पाहता. तुषार सरला देखील आज तुम्ही पाहता आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये. आणि आता फक्त 4 धावाची गरज आहे कारण धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 48. सारा चेंडूची पूर्तता करा, जुना चेंडू पोहोचवा.
धावफलक तुम्हाला 12 मेल 48 आकड्यावरती. पिवळ्या कलरच्या जर्सीज तुम्ही पाहू शकता. टीम कोळगाव संघाच्या माध्यमातून स्पॉन्सर बाय आमचे सर्वांचे लाडके अण्णा गेतेजी मोहन ठाकरे यांच्या माध्यमातून या जर्सी पुरस्कृत करण्यात आले. आज थोडंसं मी म्हणेन खेळ गुणगावाला भरपूर मार पडला टीम कोळगाव संघाच्या. इथे देखील फुल टॉस, हा देखील खेचला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अण्णा जज करतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि 7 चेंडू राखत असताना हा सामना जिंकलाय टीम DF बदलापूर संघानं. अभिनंदन.